विचार करा, असे गुन्हेगार जे कोणताही मार्ग सोडत नाहीत आणि संपूर्ण देशाला दहशतीत जगण्यास भाग पाडतात. एफबीआयला अशाच गुन्हेगारांचा सामना करावा लागतो. हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. मग प्रश्न हा आहे की जेव्हा तपास पूर्णपणे थांबलेला असतो, कोणताही सुगावा नसतो, तेव्हा एफबीआय सत्य शोधून काढतं तरी कसं? त्यांच्या या तपास पद्धतीमागचं रहस्य आज आपण उलगडणार आहोत. तर एफबीआयचं यश हे काही एका जादूच्या कांडीमुळे नाहीये. नाही, उलट ते आहे मानसशास्त्र, विज्ञान आणि अगदी अचूक रणनीती ह्यांचं एक अनोखं, जबरदस्त मिश्रण. चला तर मग ह्याच साधनांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मग सुरुवात करूया त्यांच्या पहिल्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या साधनाने. ते म्हणजे गुन्हेगाराच्या मनात डोकावून पाहणं. आता हे नेमकं कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण शरीफे स्मिथच्या अपहरणाची केस पाहू. ह्या केसमध्ये या पद्धतीचा खूप प्रभावीपणे वापर केला गेला होता. हे जे वर्तणूक प्रोफायलिंग आहे ते म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यात गुन्हेगारीशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा आधार घेतला जातो. इतकंच नाही तर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांशी बोलून त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो आणि त्यातून आरोपीचं एक मानसिक चित्र, एक प्रोफाईल तयार केलं जातं. आणि ही प्रक्रिया किती खोलवर जाते हे निवृत्त एफबीआय एजंट जॉन डग्लस यांच्या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. ते म्हणतात, मी त्यांच्या त्या आठवणींमध्ये डोकावलो जिथे आजपर्यंत कोणीही पोचले नव्हते. विचार करा, किती भेदक असेल हे. बरं, तर हे प्रोफाईलर्स एका विशिष्ट पद्धतीने काम करतात. म्हणजे बघा, ते आधी विचारतात की पीडित म्हणून ह्याच व्यक्तीला का निवडलं गेलं असेल. मग ते गुन्ह्याच्या जागेचं विश्लेषण करतात. इथे आरोपीने किती मोठी जोखीम पत्करली होती आणि अशा अनेक प्रश्नांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते संशयिताचं एक अगदी ठोस प्रोफाईल तयार करतात. आता स्मिथ केसमध्ये डग्लसने तयार केलेलं प्रोफाईल बघा, किती अचूक होतं ते. यातून काय स्पष्ट झालं की संशयित स्वतःला अगदी महत्त्वहीन समजतो आणि याच न्यूनगंडातून तो पीडितांवर नियंत्रण मिळवून स्वतःला शक्तिशाली सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या प्रत्येक हिंसक कृतीमागे हीच एक प्रेरणा होती. चला तर मानसिक विश्लेषणातून आता आपण थेट विज्ञानाच्या जगात जाऊया. एफबीआयचं दुसरं प्रभावी साधन आहे वैज्ञानिक कल्पकता. आणि हे समजून घेण्यासाठी जॉर्ज ग्वॉल्टनी केसपेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही. कारण या केसमध्ये भौतिक पुरावे मिळवणं जवळजवळ अशक्यच होतं. फॉरेन्सिक टीमसमोर एक प्रचंड मोठी अडचण होती. झालं असं की खुनासाठी वापरलेल्या बंदुकीची बॅरलच गायब होती. आता बॅरेलशिवाय पारंपरिक बॅलिस्टिक्स तपासणी करणं शक्यच नसतं. याचा अर्थ काय, तर तपास अक्षरशः तिथेच थांबला होता. म्हणजे पारंपरिक पद्धतींनी तर पूर्णपणे हात टेकले होते. पण इथेच एफबीआय लॅबची सर्जनशीलता, त्यांची क्रिएटिव्हिटी कामी आली. मग त्यांनी यातून मार्ग काढला तरी कसा? त्यांचा पहिला शोध होता टूलमार्क विश्लेषण. आता हे काय आहे, तर त्यांनी असं शोधून काढलं की एका पाईपरिंगच्या तुटलेल्या दाताचे निशाण बंदुकीच्या फ्रेमवर उमटलेल्या निशाणाशी तंतोतंत जुळत होते. या एका गोष्टीने हे 100% सिद्ध झालं की संशयितानेच पुरावा नष्ट करण्यासाठी ते शस्त्र स्वतः वेगळं केलं होतं. आणि त्यांचा दुसरा उपाय तो तर अक्षरशः क्रांतिकारक होता. विश्वास मिळाला नाही, पण शास्त्रज्ञांनी चक्क न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर केला. त्यांनी काय केलं तर खुनी गोळी आणि संशयिताच्या घरात सापडलेल्या गोळ्यांची एक ॲटॉमिक फिंगरप्रिंट तयार केली. आणि यातून हे सिद्ध झालं की दोन्ही गोळ्या अगदी एकाच विशिष्ट शिशाच्या बॅचमधून बनवल्या गेल्या होत्या. कमालच. तर आपण गुन्हेगाराचं मन पाहिलं, विज्ञानाची ताकद पाहिली. यानंतर येतो एफबीआयचा तिसरा महत्त्वाचा स्तंभ, धोरणात्मक सहकार्य. याचा सरळ अर्थ आहे स्वतःच्या वेगवेगळ्या टीम्सना एकत्र आणणं आणि गरज पडल्यास इतर एजन्सींसोबत मिळून एकजुटीने काम करणं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हॉलिवूड बँडिट केस. सुरुवातीला काय झालं, वेगवेगळ्या एजन्सींमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, काम करण्याची पद्धत वेगळी. पण जेव्हा एक टास्क फोर्स तयार झाला तेव्हा सगळे अहंकार आणि मतभेद बाजूला सारले गेले आणि सगळेजण एकाच ध्येयासाठी एकत्र आले. आणि याचा परिणाम अर्थातच यश. आणि धोरणात्मक धैर्याचं तर एक अप्रतिम उदाहरण म्हणजे 15 दिवसांचा हा सीएसए वेढा. इथे बघा, एफबीआयच्या HRT टीमने जी हल्ल्यासाठी ओळखली जाते त्यांनी घाईघाईत हल्ला करण्याऐवजी कमालीचा संयम दाखवला. त्यांनी आधी शांततेत वाटाघाटी सुरू केल्या आणि त्याचा परिणाम काय झाला, तर अखेर एकही गोळी न चालवता शांततेत शरणागती मिळवली. हा खरं तर शक्तीपेक्षा युक्तीचा विजय होता.
याच संदर्भात HRT कमांडर डॅनी कोल्सन यांचं एक वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, हे दाखवते की त्यांच्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आहेत. हे एक मोठे यंत्र आहे जे तुम्हाला चिरडून टाकते जर तुम्ही वाईट व्यक्ती असाल. हे वाक्यच FBI च्या एकत्रित शक्तीची खरी ताकद दाखवतं. तर आत्तापर्यंत आपण 3 वेगवेगळी पण तितकीच प्रभावी साधनं पाहिली. पण FBIचं अंतिम खरं शस्त्र यापैकी कोणतंही एक नाहीये. त्यांचं खरं शस्त्र आहे या सगळ्यांचं एकत्रीकरण. म्हणजे बघा, FBIची खरी ताकद ह्या 3 भक्कम स्तंभांवर उभी आहे. पहिलं, गुन्हेगाराच्या मनात शिरण्याची मानसिक अंतर्दृष्टी. दुसरं, अगदी लहानशा तपशिलातून सत्य शोधून काढणारी वैज्ञानिक कल्पकता. आणि तिसरं, सर्व शक्तींना एकत्र आणणारी सहयोगी धोरणं. ह्याच तिन्हींचे मिश्रण त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि इतकं यशस्वी बनवतं. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच उरतो. आज गुन्हेगारीचं स्वरूप झपाट्याने बदलत आहे. सायबर क्राईमसारखी नवीन आव्हानं समोर येत आहेत. मग अशा परिस्थितीत भविष्यात तपासासाठी कोणत्या नवीन आधुनिक साधनांची गरज भासेल यावर विचार करणं महत्त्वाचं आहे.